नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये घरगुती आस्वाद. तर आज आपण बनवणार आहोत कोलंबीचा भात किंवा प्रॉन पुलाव. तर हे सगळे आहेत जिन्नस आपले: कांदा, टमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, मीठ, लाल तिखट, हळद, थोडंसं खोबरं आणि काही गरम मसाले. कोलंबी त्याला स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे, त्यातला काळा धागा काढलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला हळद, लिंबू आणि थोडंसं हिरवं वाटण लावलेलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडा वेळ 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि ही आहे मसुराची डाळ आणि हे आहे नारळाचं दूध. तर चला आपण करायला घेऊया कोलंबीचा भात. तर चला मग आता चालू करूया आपण कोलंबीचा भात बनवायला. नेहमीप्रमाणेच माझ्या आजच्या शेफ आहेत माझ्या आई. भांडं चांगलं तापवून त्यात तेल टाका. थोडं तेल टाकून तेल तापवून घ्या. त्यात थोडंसं हिंग टाकले. एक तमालपत्र, आणि त्यात थोडा कांदा टाकून घ्या. आणि थोडा गुलाबी होईपर्यंत शिजवून घ्या. त्यात थोडंसं मीठ टाका म्हणजे कांदा लवकर शिजतो. त्यात थोडी हळद, आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी पेस्ट थोडी टाकून कांदा थोडा परतून घ्या. आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडा कांदा परतून घ्या. आले लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये टमॅटो टाका. त्यावर थोडी कोथिंबीर टाका म्हणजे चांगला स्वाद येतो. त्यावर थोडं झाकण ठेवा आणि गॅस थोडासा मीडियम ठेवा आणि थोडा मसाला शिजू द्या. आता मसाला थोडासा शिजलेला आहे, तर आता त्याच्यामध्ये आपण कोलंबी टाकून घेऊया. त्यावर थोडं लाल तिखट टाकायचं आहे किंवा तुमचा घरगुती मसाला जो काय असेल तो. कोलंबी आता थोडीशी वाफलेली आहे आणि ती आता आपण काढून घेणार आहोत, कारण की ती आपल्याला भातामध्ये पुन्हा शिजवायची आहे. तर कोलंबी जास्त वेळ शिजवली तर ती ओव्हरकुक होते आणि चिवट होते, त्यामुळे ती आत्ता काढून घेण्यात येत आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपण भात शिजवणार आहोत.
तर थोडेसे गरम मसाले टाकायचे आहेत, थोडी दालचिनी, 1-2 लवंगा, 2-3 काळी मिरी आणि 1 स्टारफूल. अख्खं नाही टाकत, थोडं तर स्टारफूल अख्खं नाही टाकत आहे, अर्धच टाकतोय कारण त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो. आणि 1 मिरची. आणि त्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. आता त्यात आपण राईस टाकून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये माझी आई मसुराची डाळसुद्धा टाकते, तर ह्याने खूपच छान चव येते, भात चांगला मिळून येतो. तर हे एकदा तुम्ही पण करून बघा. इथे आम्ही पाणीसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे, कारण की 1 वाटी तांदूळ घेतलेत तर त्याला 2 वाटी पाणी लागतं. पण आम्ही 1.5 वाटीच पाणी घेतलं आहे, कारण की त्याच्यामध्ये आम्ही नारळाचं दूधसुद्धा टाकणार आहोत. तर तुम्ही भाताच्या अंदाजाप्रमाणे पाण्याचा अंदाज तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यामध्ये भातामध्ये नेहमी गरम पाणीच टाकावे, थंड पाणी टाकले तर त्याची चव जाते आणि भात व्यवस्थित शिजतसुद्धा नाही. भातापुरतं आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण, कारण कोलंबी करताना आणि कांदा परतताना आपण थोडं मीठ टाकलेलं आहे. तर आता भात पुन्हा वाफेत ठेवलेला आहे. आणि एकीकडे माझ्या मुलाच्या नूडल्स पण, प्रॉन्स नूडल्स तयार झालेल्या आहेत आणि फारच छान दिसतात त्या. तर तयार झालेला आहे आपला कोलंबी भात. एकदम छान दिसतोय, पण त्याला 5 मिनटं तसंच गॅस बंद करून ठेवून द्या, म्हणजे भात व्यवस्थित छान सेट होतो. तर चला, तर आता आपण बघूया कोलंबी भात रेडी आहे की नाही. वाव, कोलंबी भात हा रेडी आहे. तर चला, तर आपण आता गरमागरम सर्व करून घेऊया. तर चला, तर या कोलंबी प्रॉन्स पुलाव तयार आहे. खूपच छान दिसतोय आणि वास तर खूपच छान येत आहे. मस्त बघायला